या छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं वेलकम. महावस्ताद, तुमच्यासाठी एक महाप्रश्न. आजपर्यंत विश्वास पाटील हे आम्हाला परंपरेची कास सांभाळणारे लेखक म्हणून आम्ही तुम्हाला ओळखतो, एक लोककलेचा अभ्यासक विचारवंत म्हणून आम्ही तुम्हाला ओळखतो, आणि असं जेव्हा एक रिमिक्स प्रकारची गोष्ट तुमच्या समोर येते तेव्हा तुम्ही त्याला कसे सामोरे जाता? सुबोध, मला वाटतं की रिमिक्स जे आहे ते मराठी लावणीनं खूप पूर्वीपासून पचवलेलं आहे. ही काल परवाची गोष्ट नाहीये. 1969 एक गाव 12 भानगडी या सिनेमात राम कदम आणि अनंत मानेनी हवा मारुनी चाका मंदी तेलानं टाकी भरू राया आता रिक्षा होऊन द्या सुरू या लावणीवर बेल बॉटम वर जयश्री गडकरांना नाचवलेलं होतं. हे सगळ्या गोष्टी रिमिक्सच्या ज्या आहेत ह्या आमच्या अंगाशी खूप पूर्वीपासून भिडलेल्या आहेत, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. विश्वासजी, थँक्यू सो मच या तुमच्या माहितीबद्दल. आपण आता बघूया आपलं पुढचं रिमिक्स घेऊन आपली पुढची तारका कोण येते. सुझॅन. रसिको, गेल्या 4 भागांमध्ये आपण ऐकतोय सुझॅन बद्दल. ती जर्मनीहून इथे आली आहे आणि इथे येऊन एक जर्मनीची मुलगी असून सुद्धा ती मराठी लावणी आपल्या समोर सादर करते. तर जी मुळातच स्वतःच एक रिमिक्स आहे, तिच्याबद्दल मी रिमिक्स राऊंड मध्ये काय बोलणार.
म्हणजे जिसका जन्म हुआ जर्मनी में, डांसिंग कर रही है इंडिया में, हस्बैंड भी है इंडिया का. यूपी का भैया. हाउ यू मॅनेज दिस चेंजिंग ट्रेंड्स इन युअर लाईफ? एक्चुअली मला माहित नाही, मैं सिर्फ कर रही हूँ. मुझे लगता है ये भाषा बहुत अच्छा लगा, देश बहुत अच्छी लगी, लोग बहुत अच्छी लगी, और अखिल बहुत अच्छा लगा. मैं बहुत प्यार करते हैं. बहुत प्यारा. आता आपण विचारूया आपल्या पंचांना, ज्युरीजना, की त्यांचं तुझ्या डान्स बद्दल काय म्हणणं आहे. ठीक है. अमृता. Suzanne, what a beautiful performance it was. Very beautiful. Yes, I'm coming there. I'm coming there. तू लास्ट एपिसोड मध्ये जे आम्ही तुझ्याविषयी क्रिटिसिझम केलं, तुला ज्या इम्प्रुव्हमेंट सांगितल्या, त्याच्यावर तू सिरियसली काम केलंस. हे क्रिटिसिझम मला खूप आवडले. ऍक्च्युली तू त्याच्यात खूप सिरियसली काम केलंय. एक स्टेप होती, मी तुला दाखवते. हाँ, ये स्टेप आप लास्ट एपिसोड में कैसी कर रही थी पता है? हाँ, आणि या एपिसोड मध्ये तू छान लावण्य आणलंस त्याच्यामध्ये. कीप इट अप. अशीच मेहनत करत होती. ऑल द बेस्ट. थँक्यू. सुरेखाताई. कशान धुंदी आली. हिला पाहून मला धुंदी आली तर प्रेक्षकांचं काय होत असेल. असं वाटत होतं की तुझ्याकडेच बघावं. तुझी एक एक ऍक्शन इतकी छान होती, खूप सुंदर. थँक्यू. आणि आता मत महावस्तादांचं. वा सुजन, बहुत खूप. एखादा कलावंत काळजाच्या देठापासून कला पेश करू लागला म्हणजे काय गंमत येते याचं एक सुंदर उदाहरण आहे. की हा ठेका, हे ठसके तू इतकी छान लाजत होतीस की मराठी मुलींना सुद्धा एवढं लाजता येत नाही. क्या बात है. आगे बढ़ो. डिपेंड्स ऑन द मार्क्स. डिपेंड्स ऑन द मार्क्स. आगे डेफिनेटली बढ़ना है, हम सबको ही आगे बढ़ना है. तब तक हम लेते हैं एक छोटा सा ब्रेक. घेऊया इथे क्षणभराची विश्रांतीने. या विश्रांतीनंतर परत येऊया, बघूया सुझेनला गुण किती मिळाले आणि त्यानंतर सुझेनचा एक उखाणाही ऐकूया. होल महाराष्ट्र इज डान्सिंग ऑन घुंगरांच्या बोलावर आपण सगळे पाहतोय आपला सगळ्यांचा लाडका चहेता शो, जिसका नाम है ढोलकीच्या तालावर. आईची आठवणच होती. एव्हरी टाइम मी परफॉर्म करायचे तेव्हा परफॉर्मन्सच्या 2 मिनिटं आधी आईस टू कॉल. मग ती म्हणायची मस्त होणार, मस्त होणार, मस्त होणार, पप्पी द्यायची. आणि आता तसं होतच नाही गेलं काही परफॉर्मन्स.